दिनांक 6 दिसंबर शाम 4:30 बजे अमरावती के मराठी पत्रकार भवन में पत्रकारों की भव्य उपस्थिति में अमरावती के पुलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी इनका मीट द प्रेस कार्यक्रम आयोजित हुआ। उनके द्वारा प्रतिपादित किया गया कि पत्रकार समाज की तीसरी आंख है। शहर भर में अनेक प्रमुख स्थानों पर सीसीटीवी लगाकर पुलिसिंग की जाएगी। शहर में तपोवन, एमआईडीसी तथा साईनगर के तीनों में नए थाने बनाने की योजना है। अपने 1 घंटे के भाषण में पुलिस आयुक्त ने पत्रकारों के अनेक सवालों का जवाब दिया। समाचार संकलन अशोक भाई जोशी। मी अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करतो की आपण नवा उपक्रम जो बंद पडला होता काही काळात परत सुरू केला आहे आणि मला परत बोलून प्रथम आपल्याला मला वाटतं वर्ष सुरू व्हायच्या वर्ष संपायच्या आधी तुम्ही सुरू केला आहे। आदित्य अग्रवाल आपले अध्यक्ष, आपले वरिष्ठ सर्व पत्रकार बंधू आणि पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आपण मित्र प्रेस हा कार्यक्रमानिमित्त प्रत्यक्ष भेट देतो तसं आपण सर्वांनाच नेहमी भेटत असतो। अनेक ठिकाणी पत्रकार परिषद असतील किंवा औपचारिक अनौपचारिक बऱ्याचदा भेटी होतात। विशेषतः आमच्या क्राईम रिपोर्टर्स सोबत तर माझी भेट होतेच, पण मीडियाचे रिपोर्टर्स आहेत आपले सिनियर आणि वरिष्ठ पत्रकार किंवा संपादक मंडळी यांच्याशी सुद्धा अनेकदा चर्चा होत असते विविध विषयावर। तर मला वाटतं 2 वर्ष मी या ठिकाणी आता ऑलमोस्ट होत आलेले आहेत। मागील डिसेंबर 22 मध्ये मी जॉईन केलं होतं। शेवटी डिसेंबर महिन्यात ICP अमरावती आणि आमच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक आपण इथे घडामोडी पाहिल्या। विशेष म्हणजे यावर्षीचे लोकसभा इलेक्शन्स आणि विधानसभा इलेक्शन असे मोठे बंदोबस्त पोलीसच्या दृष्टिकोनातून फार मोठा जो बंदोबस्त म्हणता येईल आमच्या दृष्टिकोनातून आणि सगळ्यांच्याच आपल्या घडामोडी जे लक्षात राहण्यासारखे असतात। हे 2 इलेक्शन झालेले आहेत, लोकसभा आणि विधानसभा, जे की आपण म्हणजे मी 95 मध्ये पहिल्यांदा बंदोबस्त काय असतो त्यावेळेस मी ट्रेनिंगमध्ये होतो, त्यावेळेस मी पाहिले होते बंदोबस्त कसे असतात। आणि सुरुवात लोकसभाची 96 जानेवारी किंवा फेब्रुवारी झाली होती लोकसभा इलेक्शन। त्यावेळेस मला धुळे आणि कोल्हापूर असे 2 जिल्ह्याचं 2 फेजमध्ये झाले होते इलेक्शन। त्यावेळेस ते पाहायला मिळाले होते। तर तेव्हापासून आजपर्यंत अनेक वेळेस इलेक्शनचा बंदोबस्त करण्याचा योग आला आणि आता ही यावर्षी अमरावतीची इलेक्शन। तर ह्यासोबतच अमरावती पोलीस आयुक्तालयामध्ये काम करताना जो आपला अनुभव आलेला आहे, एक विदर्भातला नागपूर नंतर सर्वात महत्त्वाचा शहर आणि डिव्हिजनल हेडक्वार्टर आहे आणि त्यातल्या शहराची आगळीवेगळी ओळख आहे। एज्युकेशन हब आहे, ॲग्रिकल्चर हब आहे, टेक्स्टाईल हब आहे इथे। त्यासोबतच एक शहराचा नेचर ऑफ हे आहे की क्राईम सेन्सिटिव्ह शहर म्हणून आमच्या पोलिसाच्या दृष्टिकोनातून नेहमीच क्राईम सेन्सिटिव्ह शहर होतं आणि कम्युनल सेन्सिटिव्हिटी काही अशी आहे। त्यामुळे असे महत्त्वाचं शहर असल्यामुळे इथे आयुक्तालय 1998 मध्ये झालेलं आहे। तेव्हापासून आयुक्तालय झाल्यानंतर मला हा मान मिळाला की इथे पोलीस आयुक्त म्हणून काम करायचं। ज्यावेळेस आम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालो किंवा माझे इथे काही सहकारी माझे बॅचमेट्स इथे प्रोफेशनल होते किंवा नंतरच्या काळात पोलीस DYSP म्हणून काम केलेलं होतं किंवा कोणी ॲडिशनल SP म्हणून, त्यावेळेस हे अमरावतीबद्दल ऐकायचं की एकदम हॉट शहर आहे किंवा एकदम काही ना काही घडामोडी